ते अरे बघा आम्ही आहे ना इथून आज आहे ना निघालो आहे मुकुटेश्वर आणि मुक्तेश्वर पण बोलतात आणि ह्या आश्रमामध्ये आम्ही होतो. या आश्रमातून आम्ही आज निघालो सकाळी 6:30 वाजलेत. तर आम्ही निघालो आहे. तर ह्या शिसोद्रा गाव होतं. ह्या शिसोद्रा गावातून गुजरातमध्ये पण आम्ही निघालेलो आहे. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. हे यार बघा आपण हे इकडचा रोड दिसतो ना, ह्या रोडने आलेलो. आता आपल्याला इकडं जायचं म्हणजे मंदिर दिसतं ना, ह्या मंदिरापासून आपल्याला सरळ जायचं आहे. आम्ही या शिसोद्री ह्या गावामध्ये होतो. हे शिसोद्री हे गाव आहे. ह्या गावातून आम्ही आहे ना एक मुक्तेश्वर इथं मुक्कामी होतो. परत आम्ही हे इकडनं येऊन आम्हाला इकडनं जायचं आहे आणि ह्या मंदिरापासून हा सरळ नर्मदे हर हा नर्मदा परिक्रमा मार्ग. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर हर नर्मदे हर. हे बघा या इकडे एक आपल्याला आहे ना इथं वाया करायचा जो चौक दिसतो ना, म्हणजे एक इकडं चौकडे बोलतात चौकडे. तर इकडे न जाता आपल्याला इकडे सरळ जायचे. हे नर्मदा परिक्रमा मार्ग आहे. आपण असा सरळ पाठीमागून आलेलो आहे. पाठीमागून आले तर एक आपल्याला जायचं आहे कांचरोडला. सिसोद्री या गावामध्ये आपण मुक्कामी होतो आणि सिसोद्री या गावामध्ये आश्रम नाही आहे. तिथे आहे ना फक्त एका गावकरी लोक सोय करतात आणि एक आम्ही 40-50 परिक्रमावासी होतो. त्यांची सोय अत्यंत व्यवस्थितरित्या करतात. आणि हे मुकुटेश्वर आणि मुक्तेश्वर म्हणजे हे दोन नावं एकच आहे. ते तिथे त्या मंदिरामध्ये सोय करतात हे गावकरी लोक, गावकरी सर्व मिळून. गावकरी आरती होते, आरती होऊन जेवण म्हणजे भोजन प्रसादी होते. तर हे जिथं आश्रम नसल्यामुळं आश्रम नाही आहे, पण हे मंदिरामध्ये चांगली सोय आहे तिथे. आणि मंदिराच्या इथे मोठं शेड आहे, टॉयलेट बाथरूम सर्व आहे. त्याच्यामुळे चांगली व्यवस्थित सोय होते. हा आमचा परिक्रमा रोड आहे आणि नर्मदा जिल्हा आहे गुजरातमध्ये. नर्मदा जिल्ह्यात आहे गुजरातमध्ये. सिसोद्री या गावापासून निघालो आहे आता कांचरोडला. कांचरोड एक 3 किलोमीटर आहे पुढे. तर असा ह्या रोडने निघालो आहे. हा थोडा कच्चा रोड आहे आणि ह्या कच्च्या रोडने मधून असेच हे परिक्रमाला जो रोड आहे असे कच्चे रोड आहेत. पक्के हावे नाही आहे. हावे म्हणजे रोड मार्गे नाही आहे, ही किनारा मार्गे. मैया इथे जवळ आहे आमच्यापासून उजव्या हाताला मैया असते आणि नेहमी उजव्या हातालाच मैया आमच्या असते. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. हे बघा आपल्याला आहे ना नर्मदा परिक्रमा आहे ना, ही जी आहे ना परिक्रमा नर्मदा कल्पेश्वर महादेव मंदिर श्री परिक्रमा मार्ग. हे बघा कोदरोज असं सरळ आलेलो आहे. सरळ आल्याच्यानंतर आपल्याला जे परिक्रमा आहे ना हा जे सरळ आहे इकडे लेफ्टला म्हणजे राईटला न जाता तुम्हाला आहे ना उजव्या हाताला न जाता सरळ जायचं. सरळ आल्याच्यानंतर जसं जो आपल्याला आहे ना सिसोद्रियावरून सरळ कुठंच वळायचं नाही सिसोद्री. आणि बघा आजच्या तुम्हाला सूर्यदेवाचं दर्शन. ओम श्री सूर्याय नमः ओम श्री सूर्याय नमः ओम श्री सूर्याय नमः ओम श्री सूर्याय नमः. सरळ जायचं आहे बघा. सरळ निघालो आहे तर आपल्याला अजून 3 किलोमीटर अंतर आहे. आता काहीतरी 1.5 किलोमीटर अंतरावरती आलो असं ना, अजून 1.5 किलोमीटर जायचं आहे. आणि सकाळी आहे ना काय होतं जरा आहे ना रस्ता आहे ना स्पीडने चाललं जातं, कारण ऊन नसतं. उन्हामध्ये थोडंसं तकलीफ होते. त्याच्यामुळं हे जे परिक्रमावासी आहे ना सकाळी लवकर उठून चालतात. बघा ओम श्री सूर्याय नमः ओम श्री सूर्याय नमः. आजच्या दिवशी सूर्यदेवाचं दर्शन. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर हर.
हे बघा असं आलो होतो. हे सूर्यदेवाचं हे दर्शन घ्या. सूर्यदेवाचं ओम सूर्याय नमः, ओम सूर्य. आणि इथे सरळ चालले थोडंसं आपल्याला आहे ना. आता थोडासा जंगल एरिया लागला आहे, पहाडी लागलेली आहे. गुजरातमध्ये हे नर्मदा परिक्रमा ह्या रोडने चालते आणि तटामार्गे काही चालतात. आम्ही तटामार्गे रोडमार्गे काही चालतात, काही गाडीने करतात, काही टू व्हीलरवर करतात, काही सायकलवर करतात. म्हणजे परिक्रमा ही प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारे केली जाते. ज्याच्या म्हणजे ज्याला जशी करायची तसे ते लोक करत असतात. आणि हे आम्हाला हे आमची तटामार्गे जंगल लागलं आणि राशी रोड आहे. काही शेतांमधून आहे, तर आम्ही एक शेतांमधून आहे. ते गुजरातमध्ये नर्मदा जिल्हा सिसोद्री गाव आहे. तर आम्हाला पुढे एक 1.5 आता 1 किलोमीटर राहिलं असेल. ही पहाडी क्रॉस केली का, पहाडी क्रॉस केल्याच्यानंतर आश्रम येईल नर्मदेहर. तर इथे एक छोटी एक नदी आहे. तर ही कोणती नदी आहे आपल्याला काही सांगता येणार नाही. नर्मदेहर या नदीवरती आहे. बघूया आपण परिक्रमा अशी आहे. नर्मदेहर. हा जो आहे ना, नदी छोटी होती, ते नदी क्रॉस करून आम्ही पुढे आलो आहे. तर आम्हाला असंच सरळ जायचं. थोडा सिमेंट टाकलेला रोड लागला आहे. आणि हे गुजरातमध्ये तर आम्हाला आहे ना आजचा आहे ना, आज 30 किलोमीटर आहे ना जायचं आहे आम्हाला. एक काहीतरी तर समुद्र राहिला आहे 81 किलोमीटर अंतरावरती. त्याच्यामुळं आम्ही आज 30 किलोमीटर जाणार आहे. 25 झालं तरी चालेल, कारण आम्हाला आहे ना आज आहे 30 तारखेपर्यंत आम्हाला आहे ना समुद्राच्या इथे 1 तारखेला दुसऱ्या तटाला सुरुवात करायची आहे. कारण 1 तारखेला आम्ही संकल्प घेतलेला, परिक्रमा उचललेली 1 तारखेला. तर आम्हाला ह्या तटावर 1 महिना पूर्ण होईल. आणि आम्हाला जो त्या तटावर जायचं आहे ते आम्हाला 2 ते 2.5 महिने लागणार आहे त्या तटावर. कारण तिकडून जास्त म्हणजे आपल्याला जास्त म्हणजे जो मार्ग आहे तो जास्त लांब आहे आणि जास्त डिस्टन्स आहे. लांब असल्यामुळे आहे ना मला थोडंसं टाईम लागणार आहे. टाईम लागल्याच्यानंतर आम्ही त्या तटावरूनही आम्हाला ओंकारेश्वरपर्यंत जायचं आहे. अमरकंटक ओंकारेश्वर. म्हणजे अमरकंटकला आम्हाला 1-2 दिवस थांबावं लागेल, कारण तिथं पण आम्हाला अमरकंटकला 2 दिवस आम्हाला सर्व पूजा वगैरे करावं लागते. नर्मदेहर हे बघा, पाठीमागे कोणच नाही, पुढे पण कोणच नाही. हे जे आहे ह्या केळीच्या पूर्ण इकडे केळी भरपूर लागते. आणि हे जंगल आहे, ह्या जंगलातून आहे ना चाललेलो आहे. पण सकाळी आहे ना आता 7:30 वाजलेले आहे. धुकं अजूनही किती फुल आहे. आणि हा परिक्रमा मार्ग आहे आणि सकाळी अजूनही इथे कोणच नाही आहे. म्हणजे रोडला कारण गुजरातमध्ये आहे ना लोक थोडेसे लवकर पण उठतात आणि लेट पण लवकर सिटीतले आता इकडे आहे ना थोडी लेट उठतात. हे बघा, थोडा सूर्यदेवतांचं आहे ना थोडं आडोशाला गेलेत. त्याचं दर्शन झालेलं आहे आपलं, ते आडोशाला गेलेत. एकटा असल्यामुळं थोडंसं एकटाचे कोणच नाही. बघूया सकाळी. आणि फुल हे पक्षी कोकतात, चिमण्यांचा आवाज येतोय, मस्त चिमण्यांचा आवाज आहे, पक्षी कोकतात. आणि हे का जे आहे ना आत्तापर्यंत आहे ना सांगायचं म्हणजे आहे ना, बघा कशा पक्षी कोकतात. अरे वा, आहा. नर्मदेहर. तर आम्हाला हे कावळे आहे ना थोडे आहे ना कमी प्रमाणात दिसले इकडं. हा कावळा पक्षी आम्हाला 1-2दाच दिसला असता ना आता एवढ्या दिवसात. बाकी सर्व पक्षी दिसले. आता आम्ही रामेश्वर
आणि लक्ष्मेश्वरला गेलो तिथे आहे ना वानर, आणि सकाळी सकाळी भरपूर मोर होते. म्हणजे रामाच्या मंदिर लक्ष्मण प्राणी हे भरपूर होते. बाकी आम्ही जेवढे मंदिरं गेले ते, आणि मंदिर जे आहे ना हे मंदिर लय आवाज देते. जे मंदिर आहे ना, मंदिर डेव्हलप पण नाही, एक साधं आहे, छोटा पुजारी आहे, पण मंदिर लय सुंदर आहे, पण तिथं डेव्हलप नाही. हो का. एक हे असे आम्हाला ते रस्त्यावर कोण नसलं तरी आम्ही परिक्रमा आहे, कोणतरी आलं आहे म्हणजे एक गाडीचा आवाज येतो, छोटी गाडी, आणि आम्ही ट्रॅक्टर आहे, ट्रॅक्टर ट्रॅक्टर आहे, ट्रॅक्टर आहे थांबलेला आहे. हो JCB आहे. कशासाठी? नर्मदा हर काहीतरी करतात. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे. हे इकडनं आलं आपल्याला आहे ना, त्या डाव्या हाताला जायचं नाही. JCB उभा आहे ना, इकडे न जाता आपल्याला सरळ जायचं आहे. बघा हा JCB आहे उभा, आपल्याला सरळ जायचं आहे, कारण आपल्याला समुद्र. आणि आपल्याला आहे ना बघा, नर्मदा परिक्रमा हे गुजरातमध्ये आहे ना, गुजरातमध्ये बघा असे बोर्ड लावलेले आहे बघा, असे बोर्ड आहेत बघा, नर्मदा परिक्रमा मार्ग, असे बोर्ड आहेत. म्हणजे बोर्ड असल्यामुळं आहे ना काही एवढी अडचण येत नाही. पण सकाळी लवकर निघल्याच्या नंतर तुम्ही बघा इथे कोणी आहे का, आणि सकाळी निघून काय करणार रात्री कुठे, मग थांबावं लागणार उजेडतपर्यंत, आणि मग रस्त्यावर हे कळणार. रस्ता आहे शेवटी, इथं काय जंगल रोड आहे, इथं जंगल आहे, शेती आहे, शेतीत घरं तरी तुम्हाला दिसली, घरंसुद्धा नाही आहेत, लांब लांब घरं असतात फक्त शेतीसाठी इकडे येतात. आता हे केळी ऊस लावलं, याला पाणी एकदा सोडून दिलं म्हणजे टेन्शन राहत नाही, पण घरं कमी आहेत. हा रोड आहे, छोटा रोड आहे, जंगल आहे सगळं. नर्मदे हर, नर्मदे हर.